अभिनयाचं आवड आहे. अभिनयाच्या क्षेत्रामध्ये थोडंफार मी काम करतो. नाट्य असेल, सिरियल असेल, मराठी चित्रपट असेल आणि अशा क्षेत्रामध्ये काम करत असताना जीवन हे उत्साही आणि आनंदी बनतं. कारण ट्रेकिंगमध्ये इतके खडतर अनुभव असतात, म्हणजे जे ट्रेकर्स आहेत त्यांना माहिती आहे. आणि ट्रेकिंगला आपल्यासोबत एखादी काठी असेल, जीवनामध्ये पण एक काठी लागते. या माझ्या मित्रानं नारळाच्या झाडाला पकडला होता आणि त्याला एक लहान मूल असं वाहून जाताना दिसतं त्याच्या डोळ्यासमोर. त्यानं पकडला दुसऱ्या हातानं, एक हातानं झाड पकडला, दुसऱ्या हातानं त्या लहान मुलाला पकडला आणि तेवढ्याच क्षणात त्याचं स्वतःचं मूल तिथनं वाहून जातं. नमस्कार, मी साईनाथ सावंत. नॉलेज गेन फाउंडेशनच्या या नव्या एपिसोडमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. प्रत्येकप्रमाणे आजही एका नवीन महान व्यक्तीला आपल्यासमोर गप्पांसाठी उपलब्ध केलेलं आहे. मला खात्री आहे तुम्हाला या गप्पा खूप आवडणार आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला खूप काही मिळणार आहे, कारण मी स्वतः उत्सुक आहे त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी. आज आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या शहरामध्ये गप्पांसाठी उपलब्ध झालेले आहेत श्री इंद्रजित बनसोडे सर. त्यांचं मूळ कोल्हापूर जिल्ह्यात आहे, पण ते आता गडहिंग्लजचे निवासी आहेत आणि उत्तूर ही त्यांची कर्मभूमी आहे, कारण ते तेथील एका हायस्कूलमध्ये शिक्षक आहे, कला शिक्षक आहेत. तर त्यांचा हा कला शिक्षक म्हणून असलेला प्रवास, त्या प्रवासाचे अंतरंग आज आपण या भागामध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्यांचा परिचय देण्यासारखं खूप काही आहे, पण बरंचसं माझ्याकडून विस्मरणात जाईल किंवा माझ्याकडून सुटून राहील, म्हणून मी त्यांनाच विनंती करणार आहे की सर तुम्ही तुमच्याबद्दल काय जरा सांगितलं तर बरं होईल. पण चित्रकला, पर्यटन, गिर्यारोहण, म्हणजे मला माहीत असलेलं ढोबळ तुम्हाला सांगतो, अभिनय, गायन, म्हणजे अनेक रांगोळी, अनेक क्षेत्रांना स्पर्श करणारी ही वल्ली आज आपल्याला लाभली आहे. हे आपलं भाग्य म्हणायचं. ग्रामीण भागात राहूनसुद्धा आपल्या ह्या कला कशा पद्धतीने जोपासल्या जातात, त्यांना आलेली आव्हानं, त्यांना आलेले अडथळे, त्याच्यातून त्यांनी काढलेले मार्ग आपण पुढील काही मिनिटात समजून घेऊया. जास्त वेळ न घेता आपण त्यांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्ते सर. तुम्ही आपला किमती वेळ देऊन आमच्या या स्टुडिओमध्ये उपलब्ध झालात त्याबद्दल नॉलेज गेन फाउंडेशनतर्फे मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. तर आपण आजच्या ह्या गप्पांना सुरुवात करूया. गप्पा मी अशासाठी म्हणतो कारण मुलाखत म्हटलं की तिथे माणूस हातचं राखून बोलतो, नाही का? गप्पांमध्ये हातचं राखून बोलत नाही, तो मनापासून बोलतो आणि दिलखुलास बोलतो. या गप्पांचा उद्दिष्ट तोच आहे. तर आपणही दिलखुलासपणे बोलावं नक्की असं आमची अपेक्षा आहे. तर तुमच्या स्वतःबद्दल सर आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. मी माझ्याबद्दल सांगण्यापूर्वी पहिल्यांदा मी नॉलेज गेन फाउंडेशन यांचे आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद. कारण ग्रामीण भागात जे टॅलेंट आहे किंवा ग्रामीण भागात जे काम करतात त्यांना व्यासपीठ फारसं मिळत नाही. शहरामध्ये अनेक संधी उपलब्ध असतात, पण ग्रामीण भागातल्या कलाकारांसाठी, ग्रामीण भागातल्या टॅलेंटसाठी जे व्यासपीठ आज नॉलेज गेन फाउंडेशननं उपलब्ध करून दिलं आहे त्याबद्दल खरोखर मी त्यांचे मनापासून आभार मानतो सर. थँक्यू थँक्यू. धन्यवाद सर. माझी ओळख सांगायची म्हटले तर मी गेली 30 वर्षापासून उत्तूर विद्यालय उत्तूर, जे आंतरभारतीय शिक्षण मंडळ उत्तूरची एक शाखा आहे, या शाळेमध्ये मी कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझं मूळ गाव बघितलं तर तसं कोल्हापूर शहरातून 30 वर्षापूर्वी मी ग्रामीण भागात काम करण्यासाठी आलो. त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचा माहोल, त्यावेळच्या अडचणी खूप वेगळ्या होत्या. आत्ता त्या मानानं बराच बदल झालेला आहे आणि गेले 30 वर्षापासून मी उत्तूर विद्यालयात कला शिक्षक म्हणून काम करतो. एक मला जी आवड असलेली चित्रकलेची, त्याच क्षेत्रात काम करण्याची संधी मला मिळाली आहे. खरोखर ह्या गोष्टी बऱ्याच जणांच्या नशिबात नसतात. मी नशिबान समजतो साहेब की मला माझा छंद जो आहे त्याच क्षेत्रात काम करायची संधी म्हणजे छंद जोपासायला, छंद जोपासायला आणि या जिवंत मुलांच्या सोबत काम करताना माझ्या कलेला
खूप मोठं exposure आनंद मिळालं. द्विगुणितच करणारी गोष्ट झाली. अगदी बरोबर. आनंद द्विगुणित होतो. मुलांचा मुळे एक उत्साह निर्माण होतो, कंटाळा येत नाही. बरोबर. कारण हे मुलांच्या अवतीभोवती असल्यामुळं आणि मुलांमध्ये मूल बनण्याची संधी अगदी, मिळते ना. अगदी. आपल्यातलं जे मूल आहे ते चिरंजीव राहतंय. येस. खरंच. त्यामुळं अनेक क्षेत्रामध्ये मला आवड निर्माण होतीच, पण ती डेव्हलप करता आली या कलेच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना. आता सरांनी माझा परिचय दिला की चित्रकला आहे. चित्रकला हा मूळ माझा आवडीचा छंद लहानपणापासून होता. पण असं म्हटलं जातं की ज्या 64 कला आहेत त्या 64 कलेमधली एखादी कला जर आपल्याजवळ असेल तर त्या एका कलेबरोबर एक 4 कला आपल्यासोबत येतात. बरोबर बरोबर. तसं माझ्या बाबतीत काहीच झालेलं आहे. कारण माझी मूळ चित्रकला, चित्रकलेबरोबर मला गाण्याचा छंद जडला. वाव. काही वाद्य मी वाजवतो. शाबास. मला फोटोग्राफीचा छंद जडला. फोटोग्राफी मी बऱ्यापैकी करतो. म्हणजे कलेच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये धुडगूस करण्याची म्हणता येईल सवय लागली. मला अभिनयाचं आवड आहे. अभिनयाच्या क्षेत्रामध्ये थोडंफार मी काम करतो. क्या बात आहे. नाट्य असेल, सिरियल असेल, मराठी चित्रपट असेल, आणि अशा क्षेत्रामध्ये काम करत असताना जीवन हे उत्साही आणि आनंदी बनतं. अगदी बरोबर. आणि खरोखर मी नशिबान आहे की अशा वेगवेगळ्या कलांचा आस्वाद मी घेतो आणि माझ्यामुळं काही जणांना त्या कला बघण्याची संधी मिळते किंवा त्या कलेत रममान होण्याची संधी मिळते. अगदी बरोबर. खूप छान, खूप छान सर. मग कोल्हापूरला असताना म्हणजे चित्रकला हा तुमचा मुख्य छंद म्हणूया आपण, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड बोलताना आपल्याला जे समजलं, तर ह्याचं बाळकडू किंवा ह्याचं बीजारोपण तुमच्या वयाच्या कोणत्या अवस्थेत तुम्हाला लाभलं किंवा मिळालं असं म्हणता येईल? तसं बघितलं तर 10वी पर्यंत तरी मला चित्रकला मी काढू शकतोय हे मलाच माहीत नव्हतं. अच्छा अच्छा. हां हां. पण 10वी नंतर जेव्हा 10वीची परीक्षा होते आणि जेव्हा आपल्याकडे बऱ्याचदा 2-3 महिन्याचा जो रिकामा वेळ असतो, हो हो हो, मग प्रत्येक जण आपापल्या गोष्टी करत असतात. त्या रिकामा वेळेत मी अनेक गोष्टी शिकल्या. पोहायला शिकलो. 10वी नंतर? हा, 10वी नंतर मी पोहायला शिकलो. क्या बात आहे. बुलबुल सारखं वाद्य वाजवायला शिकलो. तिथं मला संगीताची आवड निर्माण झाली. त्यानंतर मी वॉच रिपेअरिंग शिकलो. बर. आणि जेव्हा बाहेरून घरी यायचं तेव्हा फक्त चित्र काढत बसायचं. आणि तेही कुठले, तेव्हा रंगीत न्यूजपेपर नसायचे, पण एखादं चित्र कधीतरी सोनेरी सारख्या पुरवणीला यायचं. अशा कुठल्या तरी वर्तमानपत्राच्या पुरवणीला यायचं. मग त्यातलं एखाद्या चित्रपट अभिनेत्याचं चित्र, मी पहिलं चित्र मला काढलेलं आठवतंय रजनीकांत यांचं. आणि ते चित्र अगदी हुबेहूब आलं आणि मला बऱ्याच जणांनी प्रोत्साहन दिलं, तू चित्र चांगलं करतोस. त्यामध्ये सगळ्यात माझ्या पाठीवर थाप मारली ते म्हणजे माझे स्वर्गीय भाऊजी संजय कुरणे यांनी. त्यांनी जाणलं ते माझ्यात आणि ते म्हटले दुसरं पुन्हा चित्र काढ. ओळखलं त्यांनी वेगळं आहे. आणि मग त्यांनी मला काही चित्र दिली, हे चित्र काढ, हे सातत्याने प्रोत्साहन देत राहिले आणि करवून घेतलं. आणि मी चित्र काढत राहिलो. 15-15, 18-18 तास मी कंटिन्यू बसायचो एका जागी. बर. एवढं एकाग्र होऊन. म्हणजे आता मी सगळ्यांना सांगू इच्छितो की कलेमध्ये मेडिटेशनची एक जी जादू आहे, ध्यानधारणा, एकाग्रता ही कलेमध्येच साध्य होते. आजच्या मुलांच्याकडे ते आपल्याला पाहायला मिळत नाही. चंचलता खूप आहे. आणि मग त्यानंतर मी जी चित्र काढत गेलो, मग अभ्यासात म्हणावं तशी प्रगती नव्हतीच. त्यामुळे चित्रकलेचं एक क्षेत्र आपल्यासाठी ओपन झालेलं आहे हे लक्षात आलं. आणि मग आमच्याकडे कोल्हापूरला कला निकेतन महाविद्यालय आहे. मी 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर तिथं गेलो ऍडमिशनसाठी. त्यांनी सांगितलं, सर तुमचं इंटरमिजिएट, सर म्हटलं त्यावेळेला विद्यार्थी तिथं तुम्हाला इथलं इंटरमिजिएटचं सर्टिफिकेट मागलं. ज्या 2 गव्हर्नमेंटच्या परीक्षा असतात, एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा, तर ह्या इंटरमिजिएटचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इथे ऍडमिशन मिळणार, प्रवेश मिळेल, नाही तर नाही. नेमकं माझ्याकडे त्यावेळी नव्हतं ते. मग मी काय केलं, चौकशी केली, हे सर्टिफिकेट कुठं मिळतं, परीक्षा कशा असते. मग मी जिथं सेंटर होतं तिथं बहिस्थ विद्यार्थी म्हणून मी फॉर्म भरला. आणि 11वीला शहाजी कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि इकडं इंटरमिजिएटचा फॉर्म भरला. तेव्हा तिथं माझे गुरु मला तिथं लाभले चित्रकलेतले विश्रांत पवार सर. खूप मोठे आर्टिस्ट होते आणि त्याच शाळेत शिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चित्र काढत गेलो. आणि मग इंटरमिजिएटचा निकाल लागला 11वीची परीक्षा नंतर. मग पुन्हा मी 12वीत ऍडमिशन घेतल्यानंतर पुन्हा तिकडे ऍडमिशन घ्यायसाठी गेलो मी 11वी झाल्यानंतर. मग त्यांनी म्हटले इंटरमिजिएट पास आहे ना, ठीक आहे,
द्या सर्टिफिकेट ॲडमिशन फॉर्म भरा. मला ग्रेड होती C ग्रेड. आणि मग ॲडमिशनच्या लिस्टमध्ये वरून बघितलं तर माझं नावच नाही. म्हटलं असं का? तर नाही, इथं फक्त 45 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो आणि पहिल्यांदा ज्यांना A ग्रेड आहे त्यांना मिळतं ॲडमिशन, नंतर B ग्रेडवाल्यांना आणि उरले तर C ग्रेडवाल्यांना. आणि मग असं करत बघितलं माझं नाव नाही. ठीक आहे म्हटलं, नाव नाही माझं, जरासं मनाला लागलं. वर्षभर मी ब्रश हातातनं सोडला नाही. सरांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 8 किलोमीटर सायकल चालवून मी सरांच्याकडे जायचो कॉलेज करून. आणि सरांनी मार्गदर्शन केलं, पवार सरांनी. आणि परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर रिझल्ट आला जानेवारीमध्ये. रिझल्टमध्ये त्या केंद्रामध्ये A ग्रेड पडलेला विद्यार्थी मी एकमेव होतो. ती तपश्चर्या फळाला. आणि मग अगदी म्हणजे एखादा विजेता कसा असतो तसा मी ते सर्टिफिकेट घेऊन ॲडमिशनसाठी गेलो. पहिल्या दुसऱ्या नंबरला माझं नाव होतं. आणि तिथून माझा कलेचा प्रवास सुरू झाला. कलानिकेतन महाविद्यालयामध्ये. आणि तिथंच मी ATD केलं. आणि त्यानंतर ATD केल्यानंतर मला लगेचच उत्तूर विद्यालय उत्तूर या ठिकाणी कला शिक्षकाची जागा रिकामी झाली. सगळ्या गोष्टी जुळून आल्या. उत्तूर विद्यालयामध्ये नोकरी मिळणं हे खूप भाग्याचं. प्रश्नच नाही. कारण तिथले तिथले जे संस्थापक आहेत, आता नुकतंच त्यांचं निधन झालं, स्वर्गीय अनंतराव आजगावकर सर, त्यांना आम्ही देवच मानतो. प्रश्न त्यांच्या चाळणीतून निवडणं हे खूप म्हणजे सूक्ष्म त्यांचं निरीक्षण असतं आणि सूक्ष्म परीक्षा घेतात ते. आणि त्या सगळ्या चाळणीतून मी पास होत गेलो. आणि मला त्या ठिकाणी संधी मिळाली सेवा करण्याची. आणि तिथून माझा चालू. किती वर्ष झाली? 30 वर्ष मला झाली त्या ठिकाणी. 30 वर्ष मी सेवा. तुमचं वय काय नेमकं? कारण तुमच्याकडे बघितल्यानंतर वाटत नाही. माझं वय आता 52 चालू. अरे बापरे, तुम्ही 35चे 40च्या आतले वाटता. ह्याचं कारण पण कलाच आहे. आनंदी राहणं, कलेचा विश्वास राहणं. काल मी त्या एका ताईंना पण तोच प्रश्न विचारला, जोशीताई, आणि त्यांना तो प्रश्न विचारला. अर्थात त्यांनी स्त्री सुलभ उत्तर दिलं की महिलांना हे विचारू नये, वय विचारू नये. म्हटलं तुमच्या मुलीचं वय सांगा. 35 वर्ष. अरे बापरे, तुमच्याकडे बघितल्यानंतर वाटत नाही असं त्यांना. तर त्याचंही त्यांनी हेच कारण सांगितलं की आनंदी राहणं, मेडिटेशन, ते श्री रविशंकर सरांचं ते हे करत असल्यामुळे त्या अजूनही तशाच टवटवीत वाटतात. आणि खरंच त्याला श्रेय द्यावं लागेल, ध्यानधारणा आणि ध्यानधारणा. कारण कलेतून जी एकाग्रता निर्मिती होते. आता माझ्यासारखा 2-2 आताही मी रोज एखादं तरी चित्र माझं चालू आहे. सुट्टी मला मे महिन्याची सुट्टी तर पर्वणी आहे माझ्यासाठी. होय. कारण मी सुरुवातीला सांगितलं की मी फोटोग्राफी असेल किंवा वाद्य असेल, ह्या सगळ्या गोष्टी का शिकायला मिळाल्या, तर ह्या मे महिन्याच्या सुट्टीचा मी उपयोग करून. आणि त्या सुट्टीमध्ये तुम्ही एकाग्र झालात. आणि त्या सगळ्या याचं श्रेय बरंचसं तुमच्या कुटुंबियांना पण द्यावं लागतं. अगदी सगळ्यात पहिल्यांदा माझे आईवडील, ज्यांनी माझ्यावर लहानपणापासून संस्कार केले, ज्यांच्या आशीर्वादानं आज खरोखर माझं आयुष्य एक चांगल्या उंबरठ्यावर आहे. बरोबर. त्यानंतर माझी पत्नी सुजाता, माझ्या मुली सई सिद्धी. म्हणजे ह्यांचा जर सपोर्ट नसेल, घरातून जर कौटुंबिक सपोर्ट जर नसेल, तर कलाकार पुढे येऊ शकत नाही. बरोबर, ही फॅक्ट आहे. कारण घरात कसं वातावरण होतं, हातबल होतं. मानसिकता जर एखाद्या कलाकाराची बिघडली तर त्यातून नवनिर्मिती होणारच नाहीच. आणि ती मानसिकता चांगलं राखण्याचं काम घरातलं वातावरण. आणि त्यासाठी मी माझ्या पत्नीला त्या कुटुंबाला जातच. तर मग या सगळ्या चित्रकलेच्या शिवाय तुम्ही कोणत्या क्षेत्रांना स्पर्श केलाय? म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की मला सुट्टी मिळाली की मी नवीन काही ना काहीतरी, तर हे नाविन्याचा ध्यास तुम्हाला कोणत्या क्षेत्राकडे घेऊन गेलाय हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घेणं. नक्कीच माझं मुख्य आवड, मुख्य छंद, मुख्य कला म्हणजे चित्रकलाच आहे. त्यामध्ये मी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलंच आहे. त्यातल्या ज्या मुख्य डिग्री आहेत, ATD असेल, GD आर्ट असेल, AM असेल, ह्या देखील मी घेतलेल्या आहेत. याबरोबर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एक कला असेल तर आपल्या पाठोपाठ 4 कला येऊ शकतात. मला गायनाची आवड आहे, मला फोटोग्राफीची आवड आहे, मला अभिनयाची आवड आहे, मला वाद्य वाजवण्याची आवड आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला पर्यटनाची आवड आहे. क्या बात आहे.
म्हणजे मी सतत फिरत असतो वेगवेगळ्या ठिकाणी. काही वेळा ट्रेकिंग करतो, जंगलात भ्रमंती करायची सवय आहे. भ्रमंती करायची सवय. गिर्यारोहणाची पण आहे. गिर्यारोहणाची पण आहे. कारण मला आठवतंय 1994 पासून आमचा एक कोल्हापुरातला मित्रांचा ग्रुप, आम्ही दरवर्षी कोल्हापूर जवळ एक मोठं ठिकाण आहे गगनबावडा, तिथं कोल्हापूर जिल्ह्यातला सगळ्यात जास्त पाऊस पडतो. त्या ठिकाणी आम्ही पावसाळ्यात ट्रेक करायचो. ट्रेक म्हणजे नुसतं फिरायला, त्यावेळी काय बोट वगैरे असे काय असायचं नाही, पण ती आवड मी जरा जोपासली. आणि महाराष्ट्रातले काही ठिकाणं मी ट्रेकिंग केले. सगळ्यात अवघड होता तो म्हणजे हरिश्चंद्रगड. कुठे तो? नगर जिल्ह्यामधला हरिश्चंद्रगड हा यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. पन्हाळा पावनखिंड देखील केलेली आहे मी. असे छोटे मोठे ट्रेक चालू असतात. मोठे ट्रेक हिमालयातले करायचं नियोजन आहे, पण अजून योग आलेला नाही. कदाचित येईल भविष्यामध्ये, नक्की आशावादी राहूया आपण. बरं, मग तुम्ही रांगोळ्या पण काढता? हा, रांगोळी देखील काढतो मी. रांगोळीमध्ये व्यक्तिचित्र असतील किंवा कंपोजिशन. अच्छा, चित्रकलेमध्ये वॉटर कलर हा एक प्रकार काहीतरी ऐकायला मिळतो, बरोबर आहे? अगदी बरोबर. ते पण तुम्ही केलेले आहेत. आता चित्रकलेमध्ये वॉटर कलर म्हणजे ही माध्यमच आहे. चित्रकला जरी एक विषय असला तरी चित्रकलेमध्ये अंतर्गत विषय खूप आहेत. जसं सायन्सची एक डिग्री जरी असली तर त्यातले उपविषय असतात, जसं मॅथ्स, बायोलॉजी असेल किंवा केमिस्ट्री असेल, झुलॉजी असेल, तसं चित्रकलेमध्ये सुद्धा. मग त्या चित्रकलेच्या कोणत्या प्रांतात तुम्ही जास्त प्रावीण्य मिळवले? असं चित्रकलेतल्या ह्या उपविषयांच्या मध्ये माझ्या आवडीचा विषय तो म्हणजे लँडस्केप, निसर्ग चित्रण. आणि या निसर्ग चित्रणामध्ये मी अनेक माध्यमामध्ये काम करतो, म्हणजे शिकतोय. कारण जसं एखादा आर्टिस्ट त्याची एक ओळख असते वेगळी, की बाबा गायक असेल तर ह्या शैलीनं गाणं म्हणतो, तर प्रत्येकाची शैली वेगळी असते आणि तो प्रत्येक जण काय करतो असं आपल्याला ज्या माध्यमामध्ये सोयीस्कर काम करायचं त्यामध्ये तो पारंगत होतो. बरोबर. माध्यम खूप आहेत चित्रकलेत. चित्र काढायचं म्हटलं तरी वॉटर कलर हा एक प्रकार झाला, क्रेयॉन पेन्सिल आहेत, ऑइल पेस्टल आहे, सॉफ्ट पेस्टल आहे, ऑइल कलर आहेत, ॲक्रेलिक आहेत. असे वेगवेगळ्या माध्यमामध्ये त्याचे परिणाम वेगवेगळे येतात. म्हणजे प्रत्येक माध्यमामध्ये काढलेल्या चित्राचा परिणाम वेगळा. त्यामुळं प्रत्येक माध्यमात चित्र काढण्याची टेक्निक सुद्धा वेगळी आहे. आता वॉटर कलर आपण जे म्हणतोय जलरंग माध्यम आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक ट्रान्सपरंट आहे आणि ओपेक आहे. ओपेक तसं करायला सोपं, पण ट्रान्सपरंट शैली खूप अवघड आहे. आणि मला खरोखर मी भाग्यवान आहे, कोल्हापूर जिल्ह्यातले नामवंत चित्रकार ज्यांनी या ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक शैलीमध्ये आपला एक ओळख निर्माण केली, आपली एक वेगळी शैली निर्माण केली. मी त्यांना वंदन करतो. गणपतराव वडणगेकर, जे.आर. वडणगेकर गुरुजी, आबा आम्ही म्हणायचं. त्यांच्याकडे थोडे दिवस मला शिकण्याची संधी मिळाली. आणि मग तुम्ही वॉटर कलरमध्ये वॉटर कलर सुद्धा करतो मी सगळीच माध्यमं आता. अच्छा. चित्रकले चित्रकलेनंतर तुम्ही दुसऱ्या कलेत मुसाफिरी सुरू केली, ती इन्स्टंट दुसरी कोणती? चित्रकलेनंतर मला गायनाची पण आवड होती. गायन मी आवडीनं करतो. शास्त्रशुद्ध पूर्ण शिक्षण मला घेता आलं नाही, पण बेसिक मी शास्त्रीय थोडंफार शिकलेलो आहे. गायनाचे माझे सुरांची ओळख झाली आहे. आणि मला दैवी देणगी म्हणायला हरकत नाही, पण माझ्या गळ्यामध्ये साधारण SP बालसुब्रमण्यम आणि थोर गायक आपले येसुदास यांचा थोडासा म्हणतोय अंश माझ्या गळ्यामध्ये जाणवतो लोकांना. त्यामुळं SP बालसुब्रमण्यम यांच्या गाण्यांचाच मी जास्त सराव केलेला आहे आणि त्यांचे गाण्यांचे कार्यक्रम सुद्धा मी अनेक ठिकाणी. आमच्या प्रेक्षकांसाठी एखादं गाणं गुणगुणलं तर आवडेल त्यांना, की बाबा SP बालसुब्रमण्यम आणि येसुदास यांचा संगम एखाद्या गाण्यात, हे एखादं कडवं आमच्या ह्याच्यासाठी मला आवडेल नक्की. मी आयुष्यात माझ्या पहिल्यांदा जे स्टेजवर गाणं म्हटलं ते येसुदास यांचं म्हटलं, गोरी तेरा गाव बडा. आजही ते व्हॉट्सअपवर खूप, त्याची एक छोटीशी झलक मी देतो. गोरी तेरा गाँव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा आके यहाँ रे.
उस पर रूप तेरा साधा, चंद्रमा जो आधा आधा जवारे, गोरी तेरा गांव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा, आके यहाँ रे, आके यहाँ रे। क्या बात आहे, क्या बात आहे. फार सुंदर, फार सुंदर. मग हे जो आवाजांशी तुमचा खेळ चालू आहे, म्हणजे खेळच म्हणूया त्याला, कारण शेवटी तुमचा मूळ आवाज वेगळा आहे किंवा ह्या, आणि ही दिग्गज मंडळी आहेत, दैवत आहेत, ह्या दैवत या क्षेत्रातली दैवत आहे. तर हा जो खेळ करण्याची ह्याला अभिनयात तुम्हाला कुठे कामाला आलं ते? अभिनयात पण कामाला येतेच, कारण अभिनयातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे उच्चार. हा, वाचिक अभिनय ज्याला म्हणतात. हो हो. आणि गायनामध्ये पण उच्चाराला खूप महत्व आहे. हा, प्रश्नच नाही. स्पष्ट उच्चार, शुद्ध उच्चार, हम्म. आणि ह्या दोन्हीचा संगम करत दोन्हीकडे बॅलन्स करत. हा, मग ते गायनासाठी तो निर्दोष उच्चार करण्याची जी प्रॅक्टिस किंवा सराव आहे, तो इथं अभिनयात पण कामाला येतो, उपयोगी पडतो नक्की, बोलण्यात आणि ह्याच्यात. अगदी. मग हे तुमचं दुसरं क्षेत्र गायन. गायन. तिसऱ्या कुठल्या क्षेत्राची मती मारली होती? आता तिसरं क्षेत्र आताच आपण उल्लेख केला, अभिनयाचं क्षेत्र. अभिनयाचे म्हणजे नाटके आपण प्रत्येक जण करतोच. हो हो. प्रत्येक जण करतो. लहान वयात तर म्हणजे नाटकाची पहिली पायरी असते ते म्हणजे शाळेतला, म्हणजे हे दुखा लागले ते दुखा लागले, हे आपण तो अभिनयच असतो. अभिनयच असतो. अगदी बरोबर, अगदी. आणि प्रत्येक जण हा म्हणजे अभिनय करतच असतो. होय, प्रत्येक जण अभिनय करत असतो. खोटं बोलणं म्हणजे नेमकं काय? खोटं बोलणं हे खरं वाटण्यासाठी करण्याची जी प्रक्रिया आहे ती अभिनयच आहे ना. कोण बॉसच्या समोर अभिनय करत असतं, कोण आई वडिलांच्या समोर अभिनय करत असते, कोण पत्नी समोर सुद्धा अभिनय करत. होय होय, अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळं अभिनयाची थोडंफार आवड होती लहानपणापासून. मित्रांच्या बरोबर गमती जमती चालायच्या, आणि त्याला कुठंतरी एक व्यासपीठ मिळालं. अच्छा अच्छा. मी शाळेत असताना, म्हणजे माझ्या शाळेत असताना माझ्या विद्यार्थ्यांच्या गॅदरिंगमध्ये मी स्वतः एक ड्रामा बसवलेला. तो मला खूप म्हणजे उल्लेख करावा असं वाटतं इथं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणखी एक भाग म्हणजे मी एका संघटनेशी जोडला गेलेला आहे, राष्ट्रसेवा दल, जिथं मला अभिनयचे बाळकडू मिळाले. जिथं मला संपर्क आला डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले सरांचा, सदाशिव अमरापूरकर, झेलमताई परांजपे, लीलाधर हेगडे, थोर महाराष्ट्राचे शाहीर, त्यांच्यासोबत तर 8 दिवस मला घालवण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर मोठे वैचारिक गप्रप्रधान असतील, यासारख्या दिग्गज लोकांची, गुरुजींची राष्ट्रसेवा दलाच्या विचाराची ही संघटना आहे. आणि या संघटनेमध्ये मी म्हणजे त्या विचारानं काम करतो. आणि तिथंच वेगवेगळ्या शिबिरातून ह्या अभिनयाची मला बाळकडू मिळाले. आणि या सगळ्या दिग्गज लोकांचा सहवास कुठंतरी त्यांच्या अभिनयाचे किंवा त्यांच्या गुणांचे शिंतोडे माझ्यावर पडले, असं मला म्हणावं लागेल. मग कधी पथनाट्य करायचा योग आला का? म्हणजे असं राष्ट्रसेवा याच्यातून लोकांचं प्रबोधन व्हावं, जनतेचं प्रबोधन व्हावं, एखादी समस्या लोकांच्या समोर यावी, समस्येच्या स्वरूपात आणि उपायाच्या स्वरूपात, असं काही पथनाट्य करायचा संबंध आला कधी? मी जवळपास आतापर्यंत 20 ते 25 पथनाट्य लिहून ती दिग्दर्शित केली आहे. वाव. आणि त्याचे प्रयोग देखील वेगवेगळे सादर पण केले, सादर झाले. मुंबईमध्ये जवळपास 40 ठिकाणी म्हणजे रस्त्यावर आम्ही प्रयोग केले. बरोबर. मला आठवतं मुंबईतला प्रसंग सांगायला हरकत नाही. तर गेटवे ऑफ इंडियाला आमची टीम उतरली, आणि पथनाट्य म्हणजे पहिल्यांदा लोकांना गोळा करावं लागतं, आणि तिथं गोळा करण्यासाठी ढोल वाजवला, जोरात ढोल वाजवला. मीच वाजवला तो ढोल. ढोल वाजवल्या चारही बाजूने कबूतर आकाशात. ही घटना आहे 2003च्या आसपास. आणि जशी कबूतर आकाशात गेली, लोक जवळ आले, त्याचबरोबर पोलीस सुद्धा जवळ आले. ते स्वाभाविकच आहे. पहिल्यांदा म्हटलं तुमच्या परमिशनचा पेपर दाखवा. आमच्याकडे लिगल परमिशन नव्हती, पण आम्हाला ऑर्डर्स होत्या की इथे करायचं. आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं, पण तिथनं आम्हाला त्यांनी अगदी व्यवस्थित वागणूक दिली, कारण आम्ही काही करत नव्हतो, विधायकच काम करत होतो. त्यांनी स्वतः आम्हाला परमिशन दिली की करा, आणि तिथं आम्ही सादर केलं. हेतू स्पष्ट झाल्यानंतर, कळल्यानंतर जवळपास 20 ते 25 पथनाट्य केले. आणखी एक मला आठवतं की रायगड जिल्ह्यामध्ये अपंगांच्या
सेवेसाठी काहीतरी उपक्रम जिल्हा परिषद. बर बर. हां. मग त्यांच्या योजनांचं प्रबोधन करण्यासाठी किंवा अपंगांच्या बद्दल किंवा दिव्यांग आपण म्हणतो आता ज्यांना, त्या बांधवांच्या बद्दल अवेअरनेस निर्माण व्हावा यासाठी सुद्धा मी एक पथनाट्य बसवलं आणि ते रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही 60 ठिकाणी त्याचे प्रयोग केले. सादर केले. वा, क्या बात आहे. असे पथनाट्याचं. मग लोकांचा प्रतिसाद? हो, खूप छान. पथनाट्य हो. संपल्यानंतर शिवाय उत्तूरमध्ये जी दारूबंदी झाली, त्या दारूबंदीच्या काळामध्ये आम्ही प्रत्येक गल्लीमध्ये या पथनाट्याचे प्रयोग केले. आणि इतकं टचिंग, म्हणजे जे एखाद्या कुटुंबात वास्तव जी गोष्ट घडते ती आम्ही नाट्याद्वारे मांडली आमच्या मुलांच्याकडून आम्ही. आणि ती लोकांना आपलीशी वाटली, टच झाली. अक्षरशः पथनाट्य बघताना लोकांच्या डोळ्यात, विशेषतः स्त्रियांच्या डोळ्यात अश्रू यायचे. म्हणजे आम्हाला ती पावती आहे त्या कामात, प्रश्नच नाही. शिवाय आणखी एक मला इथं उल्लेख करता येईल, स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव जो झाला त्या निमित्तानं सेवादाराने एक मोठं कलापथक बसवले, ज्यामध्ये मला प्रत्यक्ष काम करण्याची जरी संधी नाही मिळाली तरी त्याचा एक मी भाग होतो. त्याचं पूर्ण संहिता लिहिलेली आणि निवेदन केलेलं स्वर्गीय कवी वसंत बापट यांनी. त्याचं दिग्दर्शन केलेलं झेलमताई परांजपे, थोर ओडिसी नृत्यांगना आहे. आणि त्यांच्या सहवासात राहिल्यामुळं थोडंफार तो पूर्ण कार्यक्रम एक नसानसात भिनला होता. बरोबर. आणि तोच मोठा कार्यक्रम आम्ही आमच्या ग्रामीण भागातल्या अगदी ज्यांना अभिनयातलं काहीच कळत नाही अशा 100 मुलांच्याकडून करून घेतला. 100 मुलांचा तो कार्यक्रम आम्ही. मुलांचा वयोगट काय होता? 5वी पासून 12वी पर्यंत विद्यार्थी, मुलांनी असे 100 होते. आणि जवळपास आम्ही 3 ते 4 महिने प्रॅक्टिस करत होतो. पण त्या प्रॅक्टिसमध्ये शाळा आणि अभ्यास कुठंही डिस्टर्ब केला नाही. प्रॅक्टिसला मुलं यायची, ती दप्तर घेऊन यायची. आपला रोल असेल तेव्हा स्टेजवर जायचे, रोल नसेल तेव्हा खाली बसायचे, अभ्यास करायचा. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही तो प्रयोग केला. आणि उत्तूरमध्ये आज तागायत तशी गर्दी कुठल्या प्रयोगाला झाली नाही. एवढी प्रचंड. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलांचा सहभाग नोंदवून ती कला सादर करणं म्हणजे एक मोठं चॅलेंज होतं. खूप मोठं चॅलेंज होतं. पण ते पार पडलं. त्यासाठी आम्हाला मुलांची, पालकांची खूप मोठी साथ मिळाली. निर्विघ्नपणे पार पडलं. आणि त्याचे आम्ही काही ठिकाणी प्रयोग सुद्धा केले. पुन्हा प्रयोग केले त्याचे. मागणीवरून आले. मागणी. असं थोडंफार या अभिनयाचं अंग हे लहानपणापासून. आणि आता जर बघितलं तर तीच वाटचाल अजून चालू ठेवलेली आहे मी. मला आता आमचे मित्र शिवाजी पाटील सर, इथं उल्लेख मला करायचा होता, त्यांच्या माध्यमातून मला पहिल्यांदा छोट्या स्क्रीनवर यायची संधी मिळाली देवमाणूस या सिरियलमुळे. देवमाणूसमध्ये मला ऍक्च्युली रोल होता कैद्याचा. म्हणजे एका देवमाणसामुळे देवमाणूस नावाची सिरियल तुम्हाला मिळाली. मला रोल दिला होता कैद्याचा. सरांनी म्हटलेलं कैद्यासाठी तुम्ही झोपायचं आहे फक्त, काय प्रॉब्लेम नाही. घरातनं बाहेर पडतोय तोपर्यंत मला फोन आला सरांचा, सर कॅरेक्टर चेंज झाला आणि तुम्हाला काय करायचं आहे, इन्स्पेक्टर करायचं. आणि त्यावेळी बरोबर माझी केस अशीच वाढलेली होती आत्ता जेवढ्या आहेत त्या. आणि इन्स्पेक्टर म्हटल्यानंतर पहिल्यांदा लुक बदलायला पाहिजे. कोरोनाचा काळ होता, कुठंही एकही सलूनचं दुकान उघडं नव्हतं. कुठंतरी एक पट मला उघडी दिसली, तिथं जाऊन मी केस कापून घेतले आणि तो रोल मी केला. चांगले एपिसोड मिळाले मला त्याला. त्या कोरोनाच्या काळात आम्ही पोलीस स्टेशनला एक कारागीर पकडून आणला नाभिक समाजाचा आणि एकेका माणसाला तिथे म्हणजे केस कापून घेतले आमच्या कर्मचाऱ्यांची. अशी परिस्थिती. आमचेही केस लांब झाले होते त्यावेळेला. महिना 2-2 महिने कुणाला भेटायचं नाही, बोलायचं नाही, अशी परिस्थिती. आणि मग त्यानंतर काही सिरियल मिळत गेले आणखी. आबाळाची माया असेल, तुझ्यात जीव तुला असेल, सुंदरी सारखे असेल. काही चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. JR प्रोडक्शन निर्मित दंगा हा चित्रपट गेल्या वर्षी आमचा रिलीज झाला. त्यामध्ये बऱ्यापैकी चांगला रोल, मला कॅरेक्टर रोल मिळालेला. काही वेब सिरीज आहेत. मी मागच्या वर्षी स्वतः एक जीवनपट दिग्दर्शित केला. अच्छा. आता युट्यूबवर मागोवा नावाचा तो जीवनपट आहे. मागोवा. म्हणजे थोडंफार सगळं सांभाळत, बॅलन्स करत ह्या गोष्टी, नवीन जबाबदाऱ्या सांभाळत करण्याची संधी उपलब्ध झाली. बरं, मग या सगळ्या तुमच्या अभिनयाच्या प्रवासाला घरच्यांचा तर सपोर्ट आहे, तुमच्या शाळेतील सहकाऱ्यांचा कसा सपोर्ट? शाळेतील सहकार्य म्हटलं तर त्यांच्याशिवाय हे शक्यच नाही. तेच म्हणतोय मी. कारण माझे बॉस असतील, मुख्याध्यापक असतील, माझे सहकारी असतील, कुठंही म्हणजे उलट विद्यार्थी असतील, सहकारी असतील, त्यांना अभिमान वाटतो की आपले सर टीव्हीवर दिसतात. मुलं तरी म्हणतात आमचे सर, आमचे सर, आमचे सर. बरोबर. कौतुकाची गोष्ट आहे. आणि एखादी योजना मी जेव्हा स्टाफमध्ये मांडतो किंवा आमच्या मिटिंगमध्ये मांडतो किंवा संस्थेपुढे मांडतो तर
मुळात ती योजना चांगलीच असते, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी असेल किंवा शाळेच्यासाठी असेल तर ती योजना नक्कीच ते सगळे उचलून धरतात, स्वीकारतात. आणि त्याचं एक चांगलं उदाहरण मला या ठिकाणी देता येईल. खरोखर म्हणजे तीच कल्पना जेव्हा मी स्टाफमध्ये मांडली तर एका मुखानं सगळ्यांनी मला समजली, आणि ती कल्पना होती चिखल महोत्सव. क्या बात आहे. चिखल महोत्सव ह्या चिखल महोत्सवाबद्दल सांगा आमच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांना. काय प्रकार आहे हा आणि कसा तो आयोजित केला जातो याच्याबद्दल जरा. नक्की. चिखल महोत्सव हा मला माझ्या कल्पनेप्रमाणे भारतातला पहिला चिखल महोत्सव, माझ्या कल्पनेप्रमाणे भारतातला पहिला चिखल महोत्सव हा आमच्या शाळेनं उत्तर विद्यालयानं घेतला. क्या बात आहे. आणि आज त्याचं प्रस्त एवढं वाढलं, बऱ्याच ठिकाणी हा अरेंज केला होता. हो का. मूळ संकल्पना का ही माझ्या डोक्यात आली, कारण आज शहरी वातावरण बघितलं किंवा आज सोशल मीडिया असेल किंवा आधुनिकता असेल, त्यामुळं मुलांचा म्हणा किंवा मोठ्यांचा सुद्धा मातीशी संपर्क कमी झालाय. बरोबर. ज्या मातीतलं अन्न उगतं आणि त्याच्या जीवावर आपण जगतो त्या मातीशी संपर्क कमी झालाय. आणि बघा आता रस्त्याने जाताना एखाद्या चिखलाचा थेंब जरी उडला तरी आपण शिशी म्हणतो, पण त्याच चिखलात आपण उगवलेलं अन्न खातो आणि शेवटी त्या मातीतच आपल्याला जायचं. प्रश्नच नाही ह्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मातीविषयी आपला जिव्हाळा निर्माण व्हावा, मातीविषयी प्रेम निर्माण व्हावं, म्हणून ही संकल्पना आम्ही मानतो आणि तो चिखल महोत्सव आम्ही साजरा. ती फारच अभिनव संकल्पना आहे. मग ही कोणत्या म्हणजे पावसाळ्यातच पावसाळ्यातच आम्ही हा चिखल. त्याला कुठल्या सणाचा हे पकडून करता की असं विशिष्ट दिवस त्याला. सणाचा असं काही कुठला रेफरन्स आम्ही देत नाही. एक विशिष्ट दिवस, पाऊस साधारण कधी पडणार आहे ते बऱ्यापैकी चिखल उपलब्ध पाहिजे. आता त्यावेळेस आम्ही पूर्वतयारी मात्र करतो, कारण चिखलामध्ये कुठेही मुलांना इजा होणार नाही, खडा लागणार नाही. चिखल स्वच्छ पाहिजे. म्हणजे माती आम्ही ऍक्च्युअली माती विकत आणतो, त्याच्यानंतर एखादं त्वचा रोगाने मुलांना विकत माती आणतो, ती त्यातले खडे बाजूला करतो आणि मग त्याचा चिखल करून आम्ही मुलांना येतो. खरं म्हटलं तर चिखल महोत्सवचा दुसरा एक बेनिफिट आहे आपल्याला, आयुर्वेदामध्ये मड थेरपी आहे. मड थेरपी आयतीच मिळते मुलांना, आणि मुलं खूप रंगून जातात. आणि तो चिखल महोत्सव आयुष्यभर मुलाच्या लक्षात राहतो, कारण आई वडील मुलांना असं चिखलात खेळू देणार नाही किंवा आम्ही तो एक दिवस वसुंधरेच्या कुशीमध्ये मुलं रमतात. अगदी वसुंधरेच्या कुशीमध्ये, त्या मातेच्या भूमातेच्या कुशीमध्ये रममान होतात. इतका त्यांच्या चेहऱ्यावरचा इतका आनंद ओसांडून वाहत असतो. पुढील वर्षभर त्यांना आणि प्रेरणा आणि तजेलदारपणा देतात. तो आनंद बघून आम्हाला समाधान की मुलं आज खुश आहेत. म्हणजे आमच्यामुळं. आणि आता त्याचं अनुकरण बऱ्याच शाळा करायला, बऱ्याच ठिकाणी त्याचं अनुकरण केलं जातं. चांगली कन्सेप्ट आहे, फक्त राबवताना कुठं काळजी घ्यायला पाहिजे, कुठं इजा होऊ नये किंवा कुठं मुलांना लागू नये, किंवा मुलांचा उत्साह एवढा असतो की त्या उत्साहाच्या भरात खूप उड्या मारत असतात, ती मात्र काळजी सगळ्यांनी घ्यायची. हातपाय मोडून घेण्याची लक्षणं. आणि दुसरी गोष्ट आम्ही काय करतो, चिखल महोत्सव आमचा साधारण 4 पर्यंत संपतो. 4 पर्यंत मुलांना आम्ही बाहेर घेतो आणि 2 टँकर पाण्याचे आम्ही मागवलेले असतात. पूर्ण मुलांना स्वच्छ करतो, पूर्ण स्वच्छ करतो, अंगावर चिखल राहणार नाही याची खबरदारी घेतो आणि पुन्हा मुलांना शाळेच्या युनिफॉर्म घालून गावामध्ये पाठवतो. म्हणजे चिखलानं घाण झाल्यात आणि गावात गेले चित्र दिसायला विकत. अगदी बरोबर. त्यामुळे ह्या गोष्टी शिस्तीचा पण भाग आहे. प्रश्नच नाही. हे त्याची जबाबदारीची जाणीव पण आहे. अगदी. हा अतिशय स्तुत्य उपक्रम तुम्ही सुचवलात आणि तुमच्या शाळेला आणि तुम्हाला त्याचं श्रेय द्यायलाच पाहिजे. तुमच्या सहकाऱ्यांना त्यांनी पण ही गोष्ट उचलून धरली आणि त्याला अंमलात पण आणली आणि त्याचं अनुकरण आज वेगवेगळ्या शाळा करतायत. अतिशय वेगळी आणि म्हणजे ही शहरात तर उपलब्धच नाही. मातीच उपलब्ध नसते. मातीच उपलब्ध नसते, पण माती उपलब्ध करून ते शहरी भागातल्या शाळांनी पण त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. आता मला ऍक्च्युली हा चिखल महोत्सव झाल्यानंतर आता सोशल मीडियामुळे जातंय, जगभर जातंय, अमेरिकेतून सुद्धा मेसेज आले. म्हणजे खूप चांगला उपक्रम. आपले जे मराठी बांधव आहेत त्यांच्याकडून मेसेज आले. हा अतिशय आमच्या लहानपणाची आठवण झाली. आज जी अमेरिकेत जी पिढी आहे ती पण अशी खेड्यापाड्यातून गेलेली आहे ना, त्या चिखला मातीतून शिकलेले अनेक संघर्ष हे करून त्यांनी पदव्या मिळवल्या किंवा शाळांचं ते हे मिळवलं आणि आज ते वेगवेगळ्या देशात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना त्या मातीचा गंध माहीत आहे आणि त्याचं ते तुम्हाला ॲप्रिशिएट करणं अपेक्षितच आहे. पण चित्रकला, गिर्यारोहण, अभिनय, आता अजून कोणत्या क्षेत्रात तुम्ही म्हणजे दरवाजा ठोठावला?
मला फोटोग्राफीची सुद्धा आवड आहे. वाव, छान. त्यामध्ये फोटोग्राफीमध्ये शक्यतो प्राण्यांचे, पक्ष्यांचे, म्हणजे वाईल्ड लाईफ अशा पद्धतीने फोटो काढण्याची. निसर्गातली इतकी सुंदर गोष्टी असतात, निसर्गात इतकं सौंदर्य असतं, फक्त आपल्याला ती दृष्टी पाहिजे. आणि कॅमेरा जर असेल आणि जेव्हा स्क्रीनवर तो एखादा फोटो जर येतोय तेव्हा तो खूप वेगळा त्याचा भास निर्मित होतो, खूप तो आनंद देणार. जनरल असं बघताना उघड्या डोळ्यानं आपल्याला कल्पना येणार, पण त्या अँगल जेव्हा त्या फ्रेम मध्ये येतो किंवा आपण त्या दृष्टिकोनातून जेव्हा त्या गोष्टीकडे बघतोय, अगदी त्या गवताच्या पात्यावर पडलेला थेंब असेल, बरोबर, तो थेंब सुद्धा आपल्याला दवबिंदू सौंदर्याची जाणीव करून देतो. आम्ही भिगवण या ठिकाणी फ्लेमिंगोचं शूट करायला गेलो. फ्लेमिंगो सीझन मध्ये येतात, मुंबईला सुद्धा येतात. फोटोग्राफी केली खूप, पण त्या फ्लेमिंगोच्या ज्या हालचाली होत होत्या, मी तर जवळजवळ 15 ते 20 मिनिटं फक्त स्तब्ध राहून बघत होतो त्या हालचाली, त्या मुवमेंट्स कशा होतात. कारण त्याच्यामध्ये एक लय आहे, त्याच्यामध्ये एक ताल आहे, त्याच्यामध्ये एक समाधान आहे. निसर्गात ह्या गोष्टी खूप आपल्याला म्हणजे समाधान देणार आहेत. आणि ह्या माझ्या डेव्हलप झाल्या फोटोग्राफी. जंगलामध्ये जायचं, अशा फोटोग्राफी करायची. आपल्या अवतीभोवती सुद्धा पक्षी इतके सुंदर असतात. मी एक पक्षी कॅप्चर केलेला आहे. मी एक पक्षी कॅप्चर केलेला आहे, शिंजीर नावाचा, सनबर्ड. ह्या पावसाळ्याच्या दिवसातच त्याचा मला फोटोग्राफ मिळाला. इतके सुंदर रंग आलेले आहेत. जसं आम्ही चित्र काढताना पॅलेटवर रंग विखुरतो, तसे त्या छोट्याशा पक्ष्याच्या अंगावर रंग मला दिसतो. आणि तो फोटो कॅमेरा, निसर्गाची उधळण आहे, आणि ती पाहणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. अगदी निसर्गातले या जून जुलैच्या किंवा मे जून जुलैच्या वेळी संध्याकाळचे जे ढग असतात, त्या ढगांचे आकार किंवा त्यातले जे संध्याकाळचे जे रंग, ते सुद्धा मनाला समाधान, छटाच वेगळ्या आणि ते चित्रात नाही उतरत आहे ना, नाही शब्दात उतरवणं पण नाही, तो अनुभवणंच त्याचं आहे. बरं, मग ह्या फोटोग्राफीच्या माध्यमाकडे वळलात, म्हणजे तुम्ही जवळजवळ अष्टपैलूच आहात सगळ्या गोष्टीत. आता दुसऱ्या कुठल्या कलेकडे तुम्ही वळलात, म्हणजे असं अजून? आता चित्रकलेतलाच एक दुसरा प्रकार मी या ठिकाणी सांगायला हरकत नाही. शाळेमध्ये असल्यामुळं शाळेचा आणि शिक्षकांचा आणि खडू आणि फळ्याचा संबंध. मी फळ्यावर चित्र काढण्याचा प्रयोग केला, आणि त्यामध्ये बऱ्यापैकी आता डेव्हलपमेंट करत आले. मग त्यामध्ये वेगवेगळी माध्यमं वापरणं, वेगवेगळे प्रयोग करणं, काही वेळा पावडरचे रंग वापरणं, काही वेळा सॉफ्ट पेस्टल वापरणं, काही वेळा वेगळ्या प्रकारचे खडू वापरणं, असे करत 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 त्यामध्ये व्यक्तिचित्र, निसर्गचित्र ही बऱ्यापैकी आता त्यामध्ये मला हात बसलेला आहे. कारण ही टेक्निक खूप वेगळी आहे फळ्यावर चित्र काढणं. कारण कागदावर चित्र काढणं हे सोपं आहे, कारण कागदाचा सरफेस व्हाईट आहे आणि फळ्याचा सरफेस हा काळा आहे. त्यामुळे पूर्ण विचार करताना, ड्रॉइंग करताना वेगळा विचार करून, ती मेथड वेगळी वापरून ते चित्र पूर्ण करावं. आणि जेव्हा मी काढत असतो हे चित्र, खरोखर मला त्रास होतो ह्या चित्र काढण्याचा. कारण कागदावर पेंटिंग करताना किंवा कॅनव्हासवर पेंटिंग करताना 1 तास बसला, कंटाळाला, पॅक करून ठेवलं, दुसऱ्या दिवशी केलं तर चालतं. पण फळ्यावर करताना स्टँडिंग 4-4, 5-5 तास, म्हणजे अर्ध्यावर टाकून परत येऊन हे करतो, असं होत नाही. काही वेळा खांदा दुखतो, पाय दुखतात, आणि मग वाटतं की हे आपण का करतो. पण जेव्हा आजूबाजूला उभारलेली माझी विद्यार्थी असतात, छोटी मुलं असतात, ती म्हणतात, सर 1 नंबर झाले, किंवा तो त्रास विरून जातो, तो थकवा नाही, पुन्हा नवी अशी शक्ती येते की बाबा आपल्याला करायचं. नॅचरल रिॲक्शन असते, नॅचरल रिॲक्शन, भेसळ नाही. मुलांच्या म्हणजे जाता देखील बघतात, सर लय भारी व्हायला लागले, एवढी कमेंट जरी आली तरी तो एक म्हणजे आनंद वेगळा आहे. म्हणजे मुलं ते ऍक्ट्रेस बघत असतात, आमच्याकडे ते निरीक्षण करत असतात. काही काही वेळा मी विद्यार्थ्यांचे सुद्धा, आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पोर्ट्रेट काढलेले आहे. ते पालकांच्या मध्ये मेसेज चांगला जातो, आणि आता सोशल मीडियामुळं फास्ट सगळीकडे व्हायरल होतात. बरोबर. तुम्ही गायनाचं सांगितलं, चित्रकलेचं तर सांगितलं, ऍक्टिंगचं सांगितलं, आता तुम्ही ह्याच चित्रकलेतला हा वेगळा प्रकार आहे. आणि गिर्यारोहणाचं पण आपण बोललात. असे राहिलेले किती प्रकार आहेत? नाही, आता थांबूया आपण, कारण रांगोळी एक प्रकार, रांगोळी एक प्रकार हाताळलेला आहे. रांगोळीत प्रकार खूप आहेत, म्हणजे रांगोळी काढण्याच्या प्रकार, त्यामध्ये संस्कार भारती असेल किंवा आपली पारंपरिक आलेली ठिपक्यांची रांगोळी असेल, आणि आता त्याच्यामध्ये निसर्गचित्र, पोर्ट्रेट म्हणजे व्यक्तिचित्र हे देखील
रांगोळीत काढत. अच्छा. आणि जसं एखादं चित्र किंवा फोटोग्राफ चिकटवलेला आहे अशा पद्धतीनं रांगोळीमध्ये इफेक्ट आणतात. पण रांगोळीचं काम हे देखील त्रासदायक, कारण एकदा बसलं की एखादं व्यक्तिचित्र काढायचं म्हटलं तर किमान 15 ते 20 तास बसावं लागतं. बरोबर. ती रांगोळी एकाग्रतेनं सोडणं, रांगोळीचं शेड्स मिश्रित, कारण ते तयार शेड मिळत नाहीत, त्याचे रंग वेगळे आणि रांगोळी वेगळी, रांगोळी पण वेगळ्या प्रकारची चाळून घ्यावी लागते आणि मग ते दोन्ही मिश्रण कागदावर करून ते प्रॉपर ती रांगोळी ती सोडावी लागते. कष्टाचं काम आहे. आणि सगळ्यात या रांगोळी आर्ट मधला वाईट क्षण कोणता असेल तर रांगोळी जेव्हा पुसली जाते, कारण 18 तास मेहनत केली असते आणि त्याच्यात जिवंतपणा आणलं असतं त्या निर्जीव कागदावर किंवा त्या फरशीवर, आणि तो जेव्हा पुसतो तेव्हा जरा मनाला खंत वाटते. त्यामुळे मी जरासं रांगोळीचं माध्यम हे थोडं कमी केलेलं आहे, पण कागदावरचं चित्र असेल हे कायमस्वरूपी लक्षात राहणारे असतात, लोकांना आवडतात. तुम्ही कवायतीचं पण ज्ञान मिळवलंय, स्काउटचं. तर त्याचा शाळेत काही हे तुम्ही त्याचं पण हे करता? स्काउटच्या बाबतीत म्हटलं तर स्काउट हा शाळेत म्हणजे माझ्या शालेय जीवनापासून माझ्या जीवनात स्काउट आलेला आहे, स्काउट गाईड विषय. आणि स्काउटच्या माध्यमातून आज म्हणजे जेव्हा आमच्या शाळेमध्ये स्काउट विषय शिकवला सुरू झाला तेव्हापासून राज्यपाल परीक्षा असते राज्य पुरस्काराची, त्यामध्ये अनेक मुलं विजेते आहेत. शिवाय आमचा एक विद्यार्थी जो राष्ट्रपती पदक विजेता आहे स्काउटमध्ये, सगळ्यात उच्च पातळीची, त्यामध्ये देखील त्याला प्रावीण्य मिळालेलं आहे. आणि स्काउट हे जीवन जगायला शिकवतात. जसं ट्रेकिंग हे जीवनामध्ये कसं आपण वागलं पाहिजे, जगलं पाहिजे, किंवा काही वेळा संकट अडचणी येतात, त्याला दारिष्ट्याने कसं सामोरं गेलं पाहिजे, तेव्हा काही वेळा ट्रेकिंग करताना एखादा पॅच असा येतो की जिथं आपल्याला म्हणजे जीव धोक्यात गेलेला असतो आणि तिथं आपल्याला विचार करायला लागतं की इथं आपण विचार करूनच पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. पाऊल चुकलं की आपलं घात होणार किंवा आपण अडचणीत येणार. जीवनामध्ये पण असे अनेक प्रसंग येतात संकटाचे, अडचणीचे, त्यावेळेस आपण सावधगिरीनं काही वेळा बॅकफुटला यावं लागतं, काही वेळा थांबून विचार करून ती वेळ निभावून न्यावी लागते. आणि जेव्हा वेळ निभावून ती वेळ जाते तेव्हा त्यातनं आपण बाहेर पडलो. हे ह्या ट्रेकिंग किंवा स्काउटच्या माध्यमातून मला शिकायला, कारण ट्रेकिंगमध्ये इतके खडतर अनुभव असतात, म्हणजे जे ट्रेकर्स आहेत त्यांना माहित आहेत. आणि ट्रेकिंगला आपल्यासोबत एखादी काठी असेल, जीवनामध्ये पण एक काठी लागते. काठी म्हणजे सपोर्ट म्हणजे अशा अनेक लोकांचा सपोर्ट जर असेल तर निश्चित आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी. स्काउट म्हणजे शारीरिक कवायतच ना? हा शारीरिक कवायत आहे, त्यात अनेक गोष्टी आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन कसं करायचं, प्रथमोपचार कसं करायचं, समजा तुम्ही जंगलात चुकलेला आहे तर तिथून बाहेर कसं पडायचं, दिशा कशा ओळखायच्या, किंवा गाठीचे प्रकार असतील, प्रथमोपचाराचे प्रकार, एखादा ऍक्सिडेंट झाला असेल तर तातडीनं प्रथमोपचार कसे करायचे, बँडेजचे प्रकार, ह्या सगळ्या गोष्टी त्यातून आपल्याला म्हणजे दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी उपयोगी येतात त्या देखील आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळतात. जे प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवलंच पाहिजे. इस्रायल सारख्या देशामध्ये संपूर्ण म्हणजे सगळ्या नागरिकांना काही वर्षांचं, 2 की 3 वर्षाचं मला माहीत नाही, पण आर्मी प्रशिक्षण हे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. त्याचा फायदा आता काय होतो की त्यांच्या देशावर कोणी हल्ला चढवला, बॉम्ब हल्ला आला, हे आला, तर त्या नागरिकांना सांगावं लागत नाही तुम्ही काय करायला नेहमी आलं. जमिनीवर झोकून देणं किंवा आडोसा हे करणं, त्या संभाव्य धोक्याला सामोरं जाण्याची आणि ते धारिष्ट्य पण त्यांच्यात निर्माण झालेलं आहे. आता आपला देश एवढा मोठा आहे की हे सगळ्यांना मिलिटरी शिक्षण देणं शक्य नाही, पण विद्यार्थी तसेच जर कवायत, स्काउट हे शिकवले आणि तर खूप काही फरक पडू शकतो. तर आता तुम्ही त्या कवायतच्या ह्याला पण स्पर्श केला आहे. या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे आपल्या गप्पांच्या प्रवासामध्ये हे लक्षात आलं की एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाशी आज आपण गप्पा मारलेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी आपण गप्पांमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. तरीही समारोप करण्यापूर्वी एक शेवटचं तुम्हाला हे देईन की मी विचारायचं राहिलं या पण मला बोलायचं होतं, असं काही असेल तर ते पण आमच्या प्रेक्षकांसाठी म्हणजे राहिलं असेल तर. तसं बघितलं तर थोडंसं सामाजिक कार्याचा स्पर्श देखील आहे, कारण काही वेळा नैसर्गिक आपत्ती येते. 93चा भूकंप असेल लातूरचा, किंवा आपल्या समुद्रकिनाऱ्याची सुनामी आली मोठी, किंवा गुजरातचा भूकंप असेल,
अशा आपत्कालीन व्यवस्थेमध्ये मला तिथं प्रत्यक्ष जाऊन काम करण्याची संधी मिळाली, म्हणजे सेवा करण्याची संधी मिळाली. त्या केरळमध्ये तरी एवढा प्रसंग भयंकर हे होता. सगळे राष्ट्रसेवा दलाचे संस्कार म्हणायचे. येस, राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून या गोष्टी शक्य झाल्या, एवढ्या लोकांच्यापर्यंत पोहोचणं किंवा एवढं मोठमोठ्या लोकांच्या सानिध्यात राहणं आणि लोकांच्या सेवेसाठी आपण तिथं जाणं ते त्यामुळे शक्य झालं. तर केरळमधला मी प्रसंग अजूनही मला आठवतो. समुद्रकिनारी आलप्पडा म्हणून गाव आहे. तर त्या ठिकाणी आम्हाला मित्रांनी दाखवलं की एक ग्राउंड दाखवलं. म्हटलं हे ग्राउंड दिसतंय, पण सुनामीची लाट येण्यापूर्वी इथे एक वस्ती होती, एक गल्ली होती. पूर्ण ती गल्ली जमीन भुईसपाट झाली. त्यानंतर तिथल्या शाळेमध्ये सगळ्या लोकांची सोय केली होती. तिथल्या एका म्हणजे माझ्या अंगावर शहारे येतात तो प्रसंग सांगताना. तिथल्या एका व्यक्तीनं, ज्याची माझी खूप चांगली मैत्री झाली, त्यानं प्रसंग सांगितला. त्या लाटेचा वेग ताशे 800 किलोमीटर होता आणि लाट आल्यानंतर पुन्हा ते पाणी असं सगळ्यांना वाहून तेवढ्या वेगानं पाठीमागे जात होतं, आत जात होतं आणि त्याबरोबर अनेक घेऊन जात होतं. तर प्रत्येकाला काय केलं होतं, जे मोठे लोक होते त्यांनी कशाचा आधार मिळाला त्याला धरले. तर ह्या माझ्या मित्रानं नारळाच्या झाडाला पकडला होता आणि त्याला एक लहान मूल असं वाहून जाताना दिसत डोळ्यासमोर. त्यानं पकडला दुसऱ्या हातानं, एक हातानं झाड पकडलाय, दुसऱ्या हातानं त्या लहान मुलाला पकडलाय आणि तेवढ्याच क्षणात त्याचं स्वतःचं मूल तिथनं वाहून जातं. झाड सोडलं तर आपण दोघेही जाणार, मूल सोडलं, माझं मूल वाचवायला तर हा मुलग्याचं प्राण जाणार. त्यामुळे त्यानं त्या मुलग्याला सोडला नाही, आपल्या मुलग्याचं प्राण जाताना डोळ्यासमोर बघितला. हा प्रसंग मला म्हणजे काय लोकांनी सोचलेलं, त्यांच्या ठिकाणी जाऊन काम करण्याची संधी मिळाली, माझं नशीब म्हणतो. ईश्वराची कृपा म्हणायची. प्रचंड वेगळं विश्वात जाऊन आलात तुम्ही आणि जो आयुष्यावर तुमच्या छाप पाडून गेला असेल. तर या सगळ्या आपण बऱ्याचशा गप्पांमध्ये तुमचे वेगवेगळे पैलू पाहिले आणि गप्पा मारल्या. ह्या गप्पा कधी संपूच नाही पण वेळेची मर्यादा असते आणि कुठेतरी थांबायला लागतं, परत भेटायचं असेल तर थांबावं लागतं. तर हे होते इंद्रजित बनसोडे सर. या आजरा तालुक्यातील उत्तूर नावाच्या गावामधील एका हायस्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून गेली 30 वर्ष वाटतंय 30 वर्ष सेवा करतायत हे आणि त्या आपले विविध छंद जोपासतायत. आणि आज ते छंद आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो कितपत आम्ही यशस्वी ठरलोय तो छंद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात हे मला माहीत नाही, पण अशा अनेक महानुभावांना तुमच्यासमोर आणण्यासाठी तुमच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची, आपुलकीची आम्हाला गरज आहे. त्यामुळे आता जर हा तुम्ही एपिसोड पाहत असाल तर तुमच्या नातेवाईक आणि मित्रांनी तर पाहिलेला नाही ना, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा, चांगले कॉमेंट्स करा, जेणेकरून आम्हालाही उत्साह वाढेल आणि पुन्हा पुन्हा तुमच्यासमोर अशा चांगल्या लोकांना आणायला आवडेल. सरांचा फोन नंबर आम्ही खाली देतोय, प्रत्येक पाहुण्यांचा आम्ही देत असतो त्याप्रमाणे. सर दिला तर चालेल ना? तुम्ही त्यांच्या एखाद्या त्या कलेच्या क्षेत्राबद्दल काही जाणून घ्यावं असं वाटलं, काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर त्यांना विचारावेसे वाटले तर तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता. शाळेत असतील तर फोन उचलला जाणार नाही. शाळेच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेला मुक्त झाल्यानंतर ते तुमच्या मिस कॉलला सुद्धा प्रतिसाद देतील. तुम्हाला त्रास दिला तर चालेल ना सर? हां. आमच्याकडून काही सुटलं असेल तर ते तुम्ही त्यांना विचारा. त्यांच्या वेगवेगळ्या कला आणि त्यांच्या आलेल्या अनुभवांबद्दल तर आपण बोललोच, पण इथं काही लपवून ठेवलं असेल तर तेही त्यांना फोन करून विचारा. बाबा तुम्ही काही लपवून ठेवलेलं असतं, सार्वजनिक केलं नसेल तर तेही तुम्ही विचारू शकता. विनोदाचा भाग सोडा. जाता जाता एक महत्त्वाची सूचना, अन्न, वस्त्र, निवारा यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग ठरला तर तशी जाणून घ्यायला हरकत नाही. कुतूहल असल्यास खाली नंबर दिला आहे नॉलेज गेन फाउंडेशनचा, तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता आणि एक उत्पन्नाचं नवीन दालन तुमच्यासाठी मोकळं होऊ शकतं. पुन्हा भेटायचं असेल तर आता थांबायला पाहिजेत म्हणून थांबतोय, अन्यथा बोलतच राहावं असं वाटतं, पण आता तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.